प्रभाग क्रमांक 17 मध्ये मंगेश लक्ष्मण मोरे यांचे तगडे आव्हान, जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा। बातमी नाशिक येथून। शहरातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून प्रभाग क्रमांक 17 मध्ये मंगेश लक्ष्मण मोरे यांनी निवडणूक रिंगणात निवडून येण्याची जोरदार तयारी सुरू केली। त्यांनी प्रभागात जनसंपर्क वाढवत आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे। यांच्या मागे उबाठा गटाकडून मोठा पाठिंबा आहे। मशाल याच चिन्हावर लढणार, त्यामुळे या प्रभागात त्यांचे नाव चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे। प्रभाग क्रमांक 17 हा शहरातील महत्त्वाचा व निर्णायक प्रभाग मानला जातो। या प्रभागात तरुण, तळागाळातील नागरिक, व्यापारी वर्ग तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा प्रभाव आहे। ते परिसरातील रहिवासी असून ते सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असलेले हे सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत आले आहेत। प्रभागातील नागरी समस्या, शासकीय प्रश्न, वैयक्तिक अडचणी तसेच प्रशासकीय कामकाजाबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यामुळे त्यांनी अल्पावधीतच मजबूत जनसंपर्क निर्माण केला आहे। पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, वीज, आरोग्य आणि मूलभूत सुविधा या प्रश्नांवर त्यांनी नागरिकांच्या वतीने आवाज उठवला आहे। याच कारणामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे। मंगेश लक्ष्मण मोरे यांच्या प्रभागात दांडगा जनसंपर्क आहे। मंगेश लक्ष्मण मोरे यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रभागात मोठा मतदार वर्ग तयार झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। निवडणूक जाहीर होताच प्रभाग क्रमांक 17 मध्ये मंगेश लक्ष्मण मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली। जनतेचा आग्रह आणि पाठिंबा मान्य करूनच पुढील भूमिका ठरवली जाईल असे संकेत दिले आहेत। एकूणच प्रभाग क्रमांक 17 मध्ये मंगेश लक्ष्मण मोरे यांचे तगडे आव्हान उभे राहण्याची चिन्हे स्पष्ट असून महापालिका निवडणूक या प्रभागात चुरशीची होणार हे निश्चित मानले जात आहे। वृत्तसंकलन रफिक सय्यद। सर्वप्रथम सर्व आमच्या प्रभाग क्षेत्रातील मायबाप जनतेला मी नमस्कार करतो। होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 17 मधला आम्ही चारही उमेदवार आपले सर्वांचे शुभाशीर्वाद देण्यासाठी आपल्याकडे येणारच आहे। आपल्या प्रभाग 17चा जो थांबलेला विकास आहे त्या विकासाला कुठेतरी गती देण्याचं काम आम्ही चौघांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी निश्चितच आम्हाला आपला सर्वांचे आशीर्वाद, शुभाशीर्वाद, लहान मोठ्या थोरांचे आशीर्वाद आम्हाला लागणार आहे। मी सर्व मतदारांना विनंती करेल का आमच्या सर्वांवरती तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद देऊन तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी द्या। आपल्या प्रभागात आज कॅनॉट रोड सारखा मोठा प्रश्न होता रस्त्याचा, त्या रस्त्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावला। 8 वर्ष आपल्या लोकप्रतिनिधींना कॅनॉट रोड परिसरातील रस्त्याची झालेली दुरावस्था दिसते। आपल्या कॅनॉट रोड परिसरात रस्त्यावरती अनेक लोक ॲक्सिडेंट झाले, त्यांचे अपघात झाले, कोणी मृत्युमुखी पावले, कोणी अपंग झाले। या गोष्टीचा त्यांना थोडाही कोणाला जाणीव झाली नाही का आपलं कर्तव्य काय, जनतेने आपल्याला निवडून दिले कशासाठी। आणि सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तर पाणी प्रश्नाने अतिशय आमच्या माता भगिनी या त्रस्त झालेल्या आहेत। त्यांचा त्रास कुठल्याही लोकप्रतिनिधीला अजूनही बघितला गेलेला नाही आहे, त्याच्यावरती काही उपाययोजना केलेली नाही आहे। तर आम्ही निश्चितच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, आमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही ह्या पाणी प्रश्नाला मार्गी लावण्याचं तुम्हाला एक वचन देतो। आम्ही चौघही तुमचा पाणी प्रश्न येत्या काळामध्ये पूर्ण करू आणि तुम्ही सर्वजण ज्या आपल्या उद्यान आहेत त्या उद्यानांची दुरावस्था बघा। अतिशय निकृष्ट दर्जाची उद्यानं आहेत। उद्यानांचे ठेकेदार हे आपले लोकप्रतिनिधी असून देखील त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारच्या उद्यानांची पाहिजे ती स्थिती झालेली नाही। त्याच उद्यानांचा विकास करण्यात आला ज्या उद्यानांमध्ये काही त्यांचा फायदा असेल, बाकी सर्वसामान्य लोकांचे जे उद्यान आहे त्याच्याकडे अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे। मी सर्वांना विनंती करेल, बोलण्यासारखं खूप आहे, पण येत्या काळात आम्ही तुमच्या समोर येऊन आमची बाजू मांडू। मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना एक आग्रहाची हात जोडून विनंती करतो, आमच्या चौघांना देखील तुम्ही शुभाशीर्वाद द्याल, तुमची सेवा करण्याची संधी द्याल अशी मी सर्वांना विनंती करतो। थांबतो। धन्यवाद।